भूत बाधा करणे, श्रद्धा की अंधश्रद्धा, खरं की खोटं हे ज्याच्या त्याच्या मांडण्याचा विषय. पण या दत्त मंदिरात भूतबाधा काढली जाते. हे मंदिर कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात अफजलपूर तालुक्यात गाणगापूर या ठिकाणी आहे. हे मंदिर म्हणजे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे निवासस्थान आहे. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर दोन नद्यांचा संगम आहे, त्या म्हणजे भीमरती आणि अमरजा. संगमावर पप्पाने आंघोळच केली आणि आपलं काम होतं त्यांचे कपडे सांभाळायचं. मग मी पण हातपाय धुवून घेतले. मग याच्याकडून धागा घेऊन समोर सगळे बांधतात तिकडे बांधून घेतला. मग बाजूलाच असलेल्या औदुंबर वृक्षाचं दर्शन घेतलं. तिथून बाहेर आले की थोड्याच अंतरावर आहे भस्माचा डोंगर. असं म्हणतात श्री परशुरामाने इथे यज्ञ केलता. या यज्ञाच्या भस्माचा डोंगर बनलेला जो आता पूर्णपणे संपलेला आहे. मग आलो मेन मंदिरात आणि पहिला तुम्ही सगळे मिळून आमच्या उत्तम अमाशना हाय करा बरं. हा आहे मंदिराचा मेन दरवाजा. इथं आरती चालू झाली की लोक अंगात भूत आल्यासारखं वागतात आणि असं खांबावर चढतात. मग इथले पुजारी त्यांना दत्त नामस्मरण करून शांत करतात. असे लोक पत्रावळी द्यायला आले की पैसे देऊन त्यांच्याकडून घेऊन ठेवा, कारण या मंदिरात रोज महाप्रसाद दिला जातो. या संपूर्ण मंदिरात 6 वेगवेगळ्या गेटवरती महाप्रसाद वाटला जातो. दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला इथं लाखो भाविक भक्तांची गर्दी होते. तिथून आम्ही आलो जवळच असलेल्या पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिराला. तिथं दर्शन घेऊन तिथल्या झाडांच्या गार सावलीत घरून आणलेलं जेवण करून घेतलं. बाजूलाच या दगडावरती कॉइन उभा राहिला की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणतात. पप्पांनी तर 2 कॉइन उभे केलेले आणि त्यानंतर त्याची खुशी पण बघून घ्या. मग तुमच्या भावानं पण कोणतीच इच्छा न बोलता कॉइन उभा केला आणि मग आम्ही निघालो घरी जायला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो करायला विसरू नका.